सायकलिस्ट बद्दलचा आदर आणि रस्त्यावरील त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेऊन कल्याणातील 15 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1200 किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर प्रशांत पाटील, उपायुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्लॅग ऑफ करून हे सायकल स्वार रवाना झाले, ज्यामध्ये डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यावसायिक मंडळी आहेत। कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून हे 15 सायकल स्वार उटीच्या दिशेने रवाना झाले। कल्याणातील बाईक पोर्ट या सायकलिस्ट संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकल स्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, ज्यामध्ये गोवा, दिल्ली, हैदराबादसह गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या प्रदेशाचा समावेश आहे। यंदाची ही सायकल स्वारी कल्याण, पुणे, पंढरपूर, विजयपुरा, चित्रदुर्ग, म्हैसूर, मधुमलई जंगलामार्गे गुडलूर आणि मग उटी अशी 1200 किलोमीटरची असणार आहे, ज्यामध्ये चंद्रभान साबळे, आनंद जाधव, हितेन राणे, मनोज चौगुले, राकेश कुमार, पवन, दर्शन वाकचौरे, मिलिंद देशमुख, अलतमाश शेख, अमित मोरे, साहिर शेख, डॉक्टर रेहनुमा, सारंग दळवी, गिरीश राव, संदीप अत्रे, रमेश पालटी, अनुप रॉय, पुरुषोत्तम करंबळेकर हे सायकलिस्ट सहभागी झाले आहेत। तर यापूर्वी झालेल्या सायकल रॅलीमध्ये दिल्लीनंतरचा हा दुसरा सर्वात लांबचा टप्पा असून चढाईच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक प्रवास असणार आहे, कारण जवळपास समुद्र सपाटीपासून 10,000 फूट म्हणजेच ॲव्हरेजपेक्षा अधिक उंचीवर ही सायकल रॅली असल्याची माहिती या बाईक पोर्ट सायकलिंग क्लबचे प्रमुख डॉक्टर रेहनुमा यांनी दिली आहे। सायकलिस्ट बद्दलचा आदर, त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता हा संदेश घेऊन आम्ही यंदाची सायकल रॅली आयोजित केली आहे। सायकलिंगचे आरोग्यासोबतच पर्यावरणाचे महत्त्वही सर्वांना माहीत असून त्याला हातभार लावणाऱ्या सायकलिस्ट बद्दल लोकांना आदर बाळगणे आवश्यक आहे। तसेच सायकलिस्टने देखील आपल्या सुरक्षेचा विचार करूनच शहरात सायकल चालवावी हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही जाणार असल्याचे या उपक्रमातील सदस्य प्रतीक गरवारे यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी प्रतीक अविनाश गरवारे, मी बाईक पोर्ट सायकलिंग क्लबचा सदस्य आहे। बाईक पोर्ट सायकलिंग क्लब दरवर्षी एक ॲन्युअल राईडचं ऑर्गनायझेशन करतं। यावर्षी हे 7वं वर्ष आहे। आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले 18 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहोत। बाईक पोर्ट ॲन्युअल राईडमध्ये आम्ही दरवर्षी एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो। यावर्षी सायकलिस्टबद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता असा आमचा एक आम्ही विषय निवडला आहे। सायकलिंगचं महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे। सायकलिंग हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा त्याचा खूप अनेक फायदे आहेत। वाढतं प्रदूषण, त्याच्यानंतर खालावलेली आपल्या हवेची गुणवत्ता, याला जर का आळा घालायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलिंगचा वापर केला पाहिजे। त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की सायकलिस्टबद्दल आदर आणि थोडा संयम बाळगा आणि रस्त्यावरती जर का एखादा सायकलिस्ट चालत असेल तर त्याच्यापासून थोडं 3-1 फूट अंतर ठेवा। त्याच्यापासून थोडं 3-1 फूट अंतर ठेवल्यामुळे एक साधारण आपल्याला सुरक्षित त्याचे प्रवास करता येईल। त्याच्यानंतर सायकलिस्टला एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षितेसाठी हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह वेस्ट, लाईट्स वापर करा। रस्त्यावरून चालताना लेफ्ट साईडनी चालवा सायकल, जेणेकरून आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे। आणि एवढं बोलून मी कल्याण टू दिल्ली किया है, कल्याण टू हैदराबाद, कल्याण टू गोवा 2 बार गए हैं, कल्याण टू कुर्ग। इवन लास्ट ईयर जो था हम लोगों ने पूरा सह्याद्री भ्रमण किया था, कल्याण से स्टार्ट होकर पूरा सह्याद्री रेंज घूमते हुए वापस हम लोग कल्याण आए हुए थे। इस बार जो हमारी राइड है वो कल्याण से स्टार्ट होकर कल्याण, पुणे, पंढरपुर, विजयपुरा, चित्रदुर्ग, मैसूर और फिर मधुमलई फॉरेस्ट होते हुए गुडलूर और ऊटी जाने वाले।
कंपेयर टू हमारी सारी पिछली राइड्स में से डिस्टेंस वाइज ये सेकंड लॉन्गेस्ट है, दिल्ली लॉन्गेस्ट थी, बट एलिवेशन वाइज ये सबसे टफ राइड होने वाली है। मतलब एलिवेशन वाइज ये 10,000 मीटर का एलिवेशन है, 1200 किलोमीटर्स कवर करने वाले और 10,000 मीटर का एलिवेशन एवरेज से ज़्यादा चढ़ना है। एवरेज लेमन की लैंग्वेज में बताओ। लेमन की लैंग्वेज में बोलेंगे तो एवरेज से ज़्यादा हम लोग क्लाइंब करने वाले हैं साइकिल पे। तो काफ़ी टफ राइड होने वाली है और मतलब इनफैक्ट जो लोग स्टार्टिंग लाइन पे खड़े हैं या जिन्होंने ये डिसाइड किया है कि हमको जाना है, वो ब्रेन से ही काफ़ी टफ रखता है कि हमको इतना बड़ा राइड करना है। तो जो राइड के लिए स्टार्टिंग लाइन पे आ चुके हैं उनके लिए पहले ताली दीजिए कि